आणि शिवरायांचा पुतळा दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला ताब्यात घेण्यात आलं। कल्याणच्या दूध नाका परिसरातून त्याच्या घरातून त्याला ताब्यात घेऊन सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आलं। जयदीप आपटेच्या इमारतीबाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आणि हा पुतळा अवघ्या 8 महिन्यामध्ये कोसळला। या पुतळ्याचा शिल्पकार होता तो जयदीप आपटे। हा कल्याणमध्ये राहणारा होता। आपण आता सध्या त्याच्या घरी आलेलो आहोत आणि त्याला काल रात्री पोलिसांनी त्याच्या या इमारतीच्या खालीच त्याला ताब्यात घेतलेला आहे। काल तो कसाऱ्यावरून कल्याणच्या स्टेशनवरती उतरला आणि त्यानंतर रिक्षाने दूध नाका परिसरामध्ये आला आणि या ठिकाणी खरं पाहिलं तर पोलीस यंत्रणा जी आहे गेली 8 दिवसांपासून या इमारतीखाली तैनात करण्यात आलेली आहे आणि या इमारतीमध्ये जाणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीला त्याचं आय कार्ड पाहिल्याशिवाय त्याला इमारतीमध्ये सोडला जात नाही। आणि असंच काल जयदीप आपटे या इमारतीमध्ये डोक्यामध्ये टोपी आणि तोंडाला मास्क लावून तो आणि हातामध्ये 2 बॅग घेऊन या इमारतीच्या गेट मध्ये आला होता। आपण पाहिलं तर हा गेट आहे आणि गेटच्या तिथेच त्याला पोलिसांनी अडवलं आणि त्याला आय कार्ड विचारलं। आय कार्ड विचारल्याच्या नंतर त्याने घाबरलेल्या आणि भेदरलेल्या अवस्थेत पाहिल्याच्या नंतर पोलिसांना त्याचा संशय आला आणि पोलिसांनी त्याच्या सर्व शरीर यष्टीवरून त्याला लक्षात आलं की हाच जयदीप आपटे असू शकतो आणि जयदीप नावाने त्याला आवाज दिल्याच्या नंतर तो त्याच ठिकाणी गयावया करायला लागला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। रात्री 11च्या दरम्यान जयदीप आपटे याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि खरं पाहिलं तर त्याच्या वकिलांनी आता दावा केलेला आहे की हा जयदीप आपटे जो आहे तो सरेंडर होण्यासाठी काल घरी परतला होता। हा सगळा दिवसभराचा प्लॅन आमचा ठरला होता आणि त्या अनुषंगानेच तो घरी आल्याची माहिती त्याच्या वकिलांनी दिली आहे। कॅमेरामन योगेश घावटेसह सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।